जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात सगळीकडे पावसाचं थैमान घातलेलं आहे आणि त्यामध्ये जालना जिल्ह्यातील शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आज निघालेले। ते जालन्यामधील काही भागात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या ठिकाणची पाहणी करून नंतर बीड जिल्ह्यातील कडा आष्टी या परिसरात जाऊन त्या ठिकाणी ते पाहणी करणार आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, प्रचंड नुकसान आहे शेतीचं आहे काय, शेतकरी आहेत ना सोबतच। आता हे जर असं झालंय, आपण बघा आता सगळ्यात तुरी वात्या खाली सुद्धा उतारता येत नाही, म्हणजे हे पाणी वाथ याच्यात पलीकडे जाता पण येत नाही, पूर्ण तूर जळाली बघा, इथून अर्ध्यात पूर्ण गेली, इतकं आता हे नुकसान झालंय। तर काय आता सरकारनं बघा राज्यभरातल्या ज्या भागात म्हणण्यापेक्षा ना सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं। तर महाराष्ट्रात खूप मोठी तरतूद करणं गरजेचं आहे आणि सरसकट नुकसान भरपाई देणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे। आता जर यांचा 3-3, 4-4 एकर समजा सगळी तूरच जळली, बघा तुम्ही पाण्याचं जवळपास 1.5 फूट तरी पाणी असेल, 3 फूट तरी पाणी, 1.5-2 फूट पाणी आहे, काय राहणार आहे त्या पिकात? म्हणजे शेतकऱ्यांचं खूप नुकसान आणि खूप वाटोळं झालं आहे। याच्यावरती सरकारनं आता तातडीनं उपाययोजना करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देणं खूप गरजेचं आहे। अगदी खरं आहे, तुमचं प्रचंड नुकसान आहे, जमीन खरडून गेली, शेतं आडवी झाली, शेतात पीक राहिले नाहीत, परंतु सरकारनं अजूनही कुठली भूमिका घेतलेली नाही, कुठली घोषणा केलेली नाही। नाही, आता मी बोलतो लगेच कृषी मंत्री साहेबांशीही बोलतो, दत्ता मामा यांच्याशीही बोलतो, भरणे मामाशी, आणि मुख्यमंत्र्यांनाही त्यांच्या तिथपर्यंत मंत्रालयापर्यंत माहिती देतो। आपले एकनाथ शिंदे साहेबांशी या विषयावरती मी लगेच बोलतो आता की हे खूप प्रचंड नुकसान झालं आहे। अजितदादांनाही सांगतो, मला वाटतं आज ते बीडलाच येतात, आता आम्ही सुद्धा आष्टीला तिकडं खूप नुकसान झालं आहे, अतिवृष्टी झाली, तिकडचं काही धरण फुटून गेले, हिंगणी गाव असेल, धामणगाव असेल, तिकडं घाटापिंपरी असतील, असे बरेचसे गाव आहेत की खूप नुकसान झालं तिकडं। आता आम्ही तातडीनं तिकडंच निघालो। मंत्री महोदयांना मी रस्त्यात आता सगळ्यांना बोलणार आहे की तुम्हाला तातडीनं शेतकऱ्यांना आता धीर देणं गरजेचं आहे, कारण शेतकरी खूप खचला आहे। त्याचं नुकसान भरून देणं ही सरकारची तातडीची जबाबदारी आहे। तातडीनं पावलं उचला आणि सरसकट मदत द्या। केवळ शेतीचं नुकसान नाही, गुरंढोरं वाहून गेलेत, माणसं वाहून गेलेत, प्रचंड नुकसान आहे। मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, खानदेशात ही प्रकार 100% झाला आहे की आता इकडंसुद्धा धामणगावला, आष्टी तिकडेही काही घरं वाहून गेलेत, बांधवांचे बळीसुद्धा गेलेत। हीच सगळीकडं प्रक्रिया झाली। तुम्ही आता परभणीला बघा, हिंगोलीला बघा, नांदेडला बघा, लातूरला बघा, तीच परिस्थिती आहे। संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिवला खूप अतिवृष्टी झाली, पलीकडे शेवगावकडं पण झाली, शेवगावकडं अहिल्यानगरमध्ये सुद्धा तीच प्रकार झाला आहे। राज्यातल्या सगळ्याच जिल्ह्यात झालं। तर आता सरसकट शब्द घ्या आणि तो उगाच भावनेशी खेळू नका। शेतकरी खचला आहे, त्याला आधार देणं सरकारचं तातडीची गरज आहे, तातडीचं। आणि आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती की आजच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा आणि अतिवृष्टीचा झालेल्याचा सरसकट नुकसान भरपाईचा आपण तातडीनं निर्णय घ्या। मीही आता लगेच बोलतो की कॅबिनेटमध्ये हा विषय लगेच येईल, म्हणून तातडीनं बोलतो। आज कॅबिनेट हे उद्या पण आहे। मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे सर? हो, सगळेच एकनाथ शिंदे साहेबांशी पण बोलणार आहे, मुख्यमंत्र्यांनाही सांगतो, विरोधी पक्षनेत्यालाही सांगू आपण या विषयात, अजितदादांनाही सांगू, विखे साहेबांनाही सांगू, त्यांचे जे प्रक्रिया राबवतात, कृषी मंत्र्यांनाही सांगायला लागणार आहे, महसूल मंत्र्यांनाही हा विषय सांगायला लागणार आहे। सगळ्यांना सांगून आजच्या कॅबिनेटमध्ये घ्या किंवा उद्या पण तुम्हाला तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं आहे। शेतकरी खूप खचला आहे बरं, पुन्हा आम्हाला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती यावं लागेल, मग आम्ही हायगई करणार नाही, मग आम्ही इतकं मोठं आंदोलन उभा करू की आम्हाला शेतकऱ्यापेक्षा मोठं काय नाही। मग त्याच्यामुळं मजा घेऊ नका शेतकऱ्यांची, आणि सरकार घेणार नाही। आजच्या बैठकीत 100% काहीतरी निर्णय घेऊन सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देईल। की जे होते मनोज जरांगे पाटील यांनी शेतीचं प्रचंड नुकसान आहे आणि यासाठी मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार आहे आणि तातडीने सरकारनं या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे। कॅमेरामॅन अमित ताडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।